नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तिसरी कसम बद्दल मी काही एपिसोड्स बनवत आहे, त्याचाच हा पुढचा भाग आहे. गेल्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की बीना इथे शूटिंग केल्यानंतर महिनाभर एक तर बजेट बाहेर गेलं होतं, जे काही ठरवलं होतं त्याच्या, आणि बासू भट्टाचार्यांनी लगेच इकडे आल्यानंतर डिक्लेअर केलं होतं की माझे पैसे वाढवा, नाहीतर मी तुमच्यावर काम करणार नाही. आणि इथे जे काही त्याच्यानंतर शूटिंग होत होतं थोडंफार, तर त्याच्यामध्ये सुद्धा बासू भट्टाचार्य सेटवर येतच नव्हते. मग ते स्वतः बाबूदा शूटिंग करत होते. आणि हा जो मेव्हणा होता त्यांनी ज्या क्लुप्त्या पैसे काढण्याच्या केल्या होत्या ना, त्या म्हणजे आपल्याला थक्क करणारे आहेत. हा मी वारंवार उल्लेख करते आहे की या चित्रपटाचा जो नायक होता हिरामण, तो बैलगाडी चालवणारा एक सर्वसामान्य माणूस आहे. त्याच्यामुळे बरेचसे बैलगाडीचे शॉट होते. तर पहिल्या जेव्हा शेड्यूल झालं होतं बैलगाडीच्या सीन्स ज्याच्यामध्ये शूट केले गेले होते, जे बैल होते ते जोगेश्वरीच्या तबेल्यातून भाड्याने आणले होते शूटिंगसाठी. आणि 3-4 दिवसाचं शूटिंग केलं होतं. त्याच्यानंतर मग जेव्हा शूटिंग ते शेड्यूल संपलं का 7-8 दिवसांचं शेड्यूल होतं, त्याच्यामध्ये 3 दिवस बैलगाडीचे शॉट्स केले होते. किंवा बैलांना चारा घालतायत, राज कपूर त्यांच्याशी बोलतायत, असे काही सीन्स होते. तर ते सगळे केल्यानंतर जेव्हा शेड्यूल संपलं त्याच्यानंतर हा मेव्हणा जो आहे तो शैलेंद्रजींकडे आला आणि म्हणाला की आपण हे भाड्याने जेव्हा बैल घेतो आहोत तर ते आपल्याला महागात पडतायत. आणि हा जो आपण ज्याच्याकडनं हे बैल घेतोय ना, तो म्हणाला की पुढच्या वेळेला तुम्ही बैल मागवलेत ना, तर हेच बैल तुम्हाला मिळतील असं नाहीये. ते समजा दुसरे कुठे शूटिंगला गेले किंवा अजून काही असेल तर तुम्हाला दुसरे बैल मिळतील. तर मग ती कंटिन्युटी जी आहे एका बैलाची ना, जोडीच्या बैलाची, ती कंटिन्युटी राहणार नाही. त्या काही सीन्स मध्ये बैल दुसराच आहे असं दिसेल प्रेक्षकांना आणि त्यांच्या लक्षात येईल. शैलेंद्रजी म्हणाले की आपण भाड्याने आणत राहिलो तर बैल बदलले तर पंचित येईल कंटिन्युटीचं. अर्थात याच्यामध्ये काय होतं ना की जेव्हा बैल तुम्ही किंवा एखादं भाड्याची कुठली गोष्ट सजीव असेल किंवा निर्जीव असेल, एखादी कुठलीही प्रॉपर्टी म्हणून शूटिंगसाठी जी वापरली जाते, जी भाड्याने घेतली जाते, त्याच वेळेला त्या जो ज्याच्याकडनं घेतलेली असते त्याच्याबरोबर एक करार केला जातो की आमचं शूटिंग संपेपर्यंत हीच वस्तू आहे. किंवा समजा कुठला पाळीव प्राणी असेल, कुत्रा असेल किंवा पक्षी असतील, तर तेच आम्हाला दिले पाहिजेत. हा एक असतो, त्याच्यासाठी काही कुत्रा पाळण्याची किंवा पक्षी पाळण्याची गरज नसते. पण मी जसं म्हटलं ना की शैलेंद्रजींना नवशिकी असल्यामुळे निर्माता म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची काही कल्पना नव्हती. त्याच्यामुळे ही जी भलावण केली मेव्हण्याने त्याच्यावरती ती त्यांना पटली आणि म्हणाले हरकत नाहीये, म्हणून बैलाची एक जोडी विकत घेतली. पक्षी समजा घेतला विकत तर तो घरामध्ये ठेवता येतो, किंवा कुत्रा जर का घेतला तर तो घरामध्ये ठेवता येतो शूटिंग नसताना. पण बैल कुठे घरामध्ये ठेवणार? त्याच्यामुळे बैलांसाठी तर तबेला गोठा पाहिजे. म्हणून जोगेश्वरीच्याच एका गोठ्यामध्ये त्या बैलांना त्यांची ठेवण्याची सोय केली. तिथे त्या जो तबेलावाला होता, गोठेवाला, त्याला पैसे ठरले त्याचे की एवढे एवढे पैसे त्याला आहे आणि शूटिंगच्या दिवशी ते बैल आम्ही आणू ते जिथे काही शूटिंग असेल तिथे त्या स्टुडिओमध्ये. आणि मग ते स्टुडिओला त्यांना आणण्यासाठी सुद्धा मग ते ट्रकमधनं आणले जायचे. मग तो ट्रकचा खर्च पण होत होता, भाडं महिन्याला जात होतं. आणि आणखीन एक शेड्यूल झालं, त्याच्यामध्ये काही सीन्स जे होते ते शूट केले गेले. आणि एक दिवशी सकाळी शैलेंद्रजींनी दरवाजा उघडला आपल्या बंगल्याचा, तर त्यांना एक दिसलं की आपल्या घराच्या बाहेर एक आवारामध्ये माणूस बसलेला आहे. आणि शैलेंद्रजींना बघून तो लगेच आतमध्ये आला. तर तो म्हणाला की मला तुमच्याशी बोलायचंय. काय झालं? तो म्हणे तुम्ही जे बैल विकत घेतले होते ना माझ्याकडून आणि माझ्या गोठ्यामध्ये ठेवले होते ते बैल मेले. आता बैल मेले म्हटल्यानंतर असं आहे ना की काय करायचं आता, त्याचे बैल मेले आणि हे म्हणजे आता पुन्हा नवीन बैल घेणं गरजेचं होतं.
म्हणून मग असं झालं की चला मग तसेच जरा दिसणारे जे काय आहेत ना ते दुसरे नवीन 2 बैल विकत घेण्यात आले. आता हे जे मोठे प्राणी असतात ते काही स्वस्तामध्ये मिळत नाहीत, म्हणजे तो सगळा खर्च पुन्हा त्याच्यामध्ये आला. जे शूटिंग इथे होत होतं तर त्या ह्याच्यामध्ये अडचण निर्माण झाली, ती म्हणजे राज कपूर यांचा संगम चित्रपट सुरू झाला. म्हणजे बघा 1961 साली तिसरी कसम सुरू झाला होता आणि या पैशांच्या प्रॉब्लेममुळे व अन्य काही काही प्रॉब्लेम्समुळे 2.5 वर्ष झाली तरी सुद्धा चित्रपट पूर्ण झाला नव्हता आणि अजून शूटिंग करणं बाकी होतं. आणि त्याच काळामध्ये संगमचं शूटिंग सुरू करण्याचं यांनी घाट घातलं राज कपूरने. आणि राज कपूर यांची अशी सवय होती की त्यांच्या म्हणजे आरकेच्या चित्रपट जेव्हा ते सुरू करत असत ना तेव्हा एक तर ते बाहेरच्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या निर्मात्यांच्या चित्रपटांमध्ये काम करत नसत. त्यांचा पूर्ण जो फोकस असायचा तो स्वतःच्या चित्रपटावर असायचा आणि आपला चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याची फायनल प्रिंट निघाल्यानंतरच मग ते बाहेरचे चित्रपट स्वीकारायचे. आणि त्यांचं बरंच शूटिंग ते लोणीला करत असत, त्याच्यामुळे संगमचं शूटिंग सगळं लोणीला होतं. बरं, राज कपूर यांनी 1 रुपयाच घेतला होता शैलेंद्रजींकडून मोबदला म्हणून. शैलेंद्रजी त्यांना फोर्स पण करू शकत नव्हते की तुम्ही मला तारखा द्या. जेव्हा पैसा घेतो एखादा स्टार तेव्हा त्याला सांगता येतं की अरे नाही मला तारखा हव्या आहेत, मला हे शेड्यूल पूर्ण करायचं आहे. पण हे तसं राज कपूरना ते फोर्स करू शकत नव्हते. त्याच्यामुळे मग पुन्हा असं झालं. मग इथे आल्यानंतर काही दिवसांनी रशेष बघितल्या गेल्या. इकडे काही शूटिंग झालं, नंतर बीनाचं जे शूटिंग होतं त्याच्या आधी इथे मोहन स्टुडिओमध्ये जे शूटिंग झालं होतं ते सगळ्यात त्याचे रशेष बघितल्यानंतर लक्षात आलं की काही सीन्स जे आहेत ना त्याचा इफेक्ट एवढा होत नाहीये, ते त्यातले काही संवाद चांगले नाहीयेत, डिरेक्टोरियल अँगलनी सुद्धा ते त्याचा परिणाम होत नाहीत, प्रभावी झालेले नाहीयेत. तर ते रिशूट करणं गरजेचं आहे. सजन रे झूठ मत बोलो हे गाणं सुद्धा शूट केलं होतं बीनामध्ये, तर ते सुद्धा चांगलं झालं नव्हतं. त्याच्यामुळे ते सुद्धा शूटिंग परत करणं गरजेचं होतं. आता पुन्हा रिशूट करण्यासाठी सुद्धा खूप पैसा लागतो, कारण ते छोटंसं पॅचवर्क असेल तर छोटा पैसा लागतो की छोटे छोटे सीन्स आहेत, अर्धे सीन आहे त्याचं पूर्ण करायचं आहे. मात्र काही सीन्स जे पूर्ण शूट करायचे आहेत त्याच्यासाठी खूप खर्च येतो. मग पुन्हा तो काही जे सेट गरजेचे होते ते पुन्हा लावले गेले, त्याच्यासाठी पुन्हा खर्च आला, शूटिंग स्टुडिओचा खर्च आला, कलाकारांचा पुन्हा खर्च आला पुन्हा सहभागी होण्यासाठी. असं करून ते पैशांचं जे बजेट आहे ना ते वाढत वाढत चाललं होतं. आणि राज कपूर लोणीला होते. राज कपूरनी शैलेंद्रजीने सांगितलं की मला तुला शूटिंगला आता तारखा मुंबईला येऊन शूटिंग करणं अजिबात शक्यच नाहीये. तुला जर का हे गाणं करायचं आहे सजन रे झूठ मत बोलो तर तुला माझं शूटिंग संध्याकाळी संपलं किंवा सकाळी माझं शूटिंग सुरू व्हायच्या आधी तू लोणीच्या जवळ आहे, आजूबाजूच्या परिसरामध्ये मी तिकडे येईन आणि तिकडे आपण शूटिंग करूया. म्हणून सजन रे झूठ मत बोलो हे संपूर्ण गाणं आहे ते पुणे सोलापूरच्या हायवेवरती शूट झालेलं आहे. तिथे पुन्हा ते शूट करण्यात आलं आणि राज कपूर ते गाणं करण्यासाठी लोणीहून त्या ठिकाणी यायचे, हायवेवरती ते गाणं करायचे किंवा आतल्या काही परिसरामध्ये सुद्धा काही शॉट्स होते गावामधले, तर तिथे ते शूट करायचे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा लोणीला जाऊन स्वतःच शूटिंग करायचे किंवा शूटिंग झाल्यानंतर म्हणजे संपल्यानंतर संगमचं येऊन काही शॉट द्यायचे. अशा याने तो हळूहळू चित्रपट पूर्ण झाला. मात्र तोपर्यंत 65 साल संपत आलं होतं. सगळा खर्चाचा बोजा सगळा वाढत चालला होता आणि एडिटिंगला सुद्धा बासू चटर्जी आणि शैलेंद्र आणि बाबूदा म्हणजे बी.आर. इशारा या तिघांनी मिळून तिथे ते सगळं त्याचं एडिटिंग जे आहे ते केलं. तिथे सुद्धा बासू भट्टाचार्य आले नाहीत. आता राज कपूर यांच्या बाबतीतले मी तुम्हाला ना एक 2-3 किस्से सांगते. ते फार तुम्हाला लक्षात येईल की राज कपूर यांच्याबद्दल मला व्यक्तिगत माझं मत तुम्हाला मी सांगते की जेव्हा राज कपूरना फक्त असं त्यांच्यावरती एक ठपका ठेवला जातो की त्यांनी फक्त हिरोईनचं एक्सपोजर केलं, त्यांना एक्सपोज केलं हिरोईन्सना आणि अंग प्रदर्शन करायला लावलं, तसं नाहीये. मला असं वाटतं राज कपूरना आणि त्यांची प्रतिभा जी होती त्याला बऱ्याच लोकांनी ओळखलं नाहीये. राज कपूर हे अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक होते. ऍक्टर तर चांगले होतेच पण प्रतिभावान दिग्दर्शक होते.
आणि माणूस म्हणून सुद्धा किती ग्रेट होते ना, त्याचे मी तुम्हाला काही 2-3 किस्से सांगते, कलाकार आणि माणूस म्हणून. या चित्रपटाचं जेव्हा शूटिंग मोहन स्टुडिओमध्ये चाललं होतं सुरुवातीच्या काळामध्ये किंवा नंतरचे पण काही जेव्हा शूटिंग इथे किंवा बीनामध्ये व्हायचं, तर त्यावेळेला असं होतं ना, एक चित्रपट सृष्टीमध्ये हा खूप आत्तापर्यंत, आता हिंदीमध्ये नाही होत, मराठी चित्रपट सृष्टीत किंवा रिजनल ह्याच्यामध्ये होतं, म्हणजे साऊथ सोडून, का साऊथमध्ये खूप शिस्तीमध्ये काम केलं जातं. परंतु अजूनही कलाकारांना पत्ते खेळण्याची फार छंद आहे, की सेटवरती शॉट जेव्हा 2 शॉटच्या मध्ये सेटच्या कोपऱ्यामध्ये किंवा सेटच्या बाहेर पत्ते खेळायचे, कलाकार मिळून पत्ते खेळतात. तर ते राज कपूरना सुद्धा हा छंद होता. आणि राज कपूर यांची सवय होती, म्हणजे स्वतःचं शूटिंग असू दे किंवा दुसऱ्या कुठल्याही निर्मात्याचं, की ते दुपारी साधारणतः 2 वाजता सेटवर येत असत. त्यांनी आधी शैलेंद्रजींना सांगितलं होतं की 9 वाजता जरी तुम्ही तुमचे शूटिंग शेड्यूल ठरवलं तरी सुद्धा मी 2 वाजेपर्यंत सेटवर येत जाईन, त्याच्या आधी बाकीच्यांचे काही सीन्स असतील ते तुम्ही करून घेत जा. आता आले सेटवरती की मात्र शूटिंग करत असत, तेव्हा काही कुरकुर नाही की मला लवकर जायचे. मात्र हे होतं की 2 शॉटच्या मध्ये ते जायचे आणि पत्ते खेळायचे. भले शैलेंद्रजी सुद्धा त्यांच्यावर पत्ते खेळायचे, बाकीचे कलाकार पण असायचे. तर बासू चॅटर्जींना असं वाटायचं की बासू चॅटर्जी चीफ असिस्टंट होते, त्याच्यामुळे ते सीन जेव्हा दुसरा एक शॉट संपल्यानंतर दुसरा शॉट घ्यायचा आहे तर ते जायचे बोलवायला की राजी तुमचा सीन आता शॉट रेडी आहे, हाँ मैं आता हूँ, बस 2 मिनट आता हूँ, उनको बोलो सब तैयार रखो, मैं अभी आता हूँ. आणि असं त्यांना 3-4दा बोलवायला जावं लागायचं. आणि मग ते यायचे सेटवरती, हाँ क्या करना है, अच्छा ये करना है ना, अच्छा मुझे ये डायलॉग बताइए. डायलॉगच्या याच्यावरती नोटवरती वहीवरती एक नजर फिरवली की ते सीन करायचे आणि पुन्हा जायचे. शॉट दिला की पुन्हा पत्ते खेळायला जायचे. मग पुन्हा 2रा-3रा शॉट होईल तेव्हा त्यांना पुन्हा बोलवावं लागायचं. तर बासू चॅटर्जींना असं वाटायचं की अरे राज कपूरना सगळं गुणगान लोक गातात की हा मोठा ग्रेट कलाकार आहे, स्टार कलाकार आहे, पण यांचं काही लक्षच नसतं शूटिंग मध्ये. इथे सारखे पत्ते खेळण्याच्या ह्याच्यामध्ये असतात की ते अच्छा मैं आता हूँ, थोड़ा सा एक मेरा अभी रह गया है वो करके आ जाता हूँ असं करतात. किंवा हाँ मैं आता हूँ. तर यांचं काही नाही, हे कसले मोठे स्टार. मात्र जेव्हा बासू चॅटर्जी एडिटिंगला बसले या चित्रपटाच्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की संपूर्ण चित्रपटभर 2.25-2.5 तासाचा जो काही चित्रपट आहे त्या संपूर्ण चित्रपटामध्ये हिरामणचं जे कॅरेक्टर प्ले करताना राज कपूरनी त्यांच्या चालण्याची, त्या कॅरेक्टरच्या चालण्याची एक ढब निर्माण केली होती स्वतःहून. हे इनपुट्स आहेत त्यांचे, की तो एक खांदा जो आहे ना तो असा खालती करून चालतो. हिरामण जो आहे तो, हिरामण हा गावामध्ये राहिलेला आहे, त्याला फारशी काही दुनियादारीची माहिती नाहीये आणि तो आळशी आहे, थोडासा आहे, तर तो असं ना एक खांदा उतरून चालतो. आणि हे बघा, इतकं 2-2.5 वर्ष चित्रपटाचं शूटिंग चाललं, मात्र जेवढे सीन्स होते राज कपूर यांचे, त्यांची जी ही हिरामणची ढब त्यांनी जी निर्माण केली होती ती कुठेही त्यांनी ब्रेक केलेली नाहीये. आणि हे कलाकाराचं महत्व असतं. मग त्या काळामध्ये राज कपूर संगम सुरू व्हायच्या आधी बाकीच्या फिल्म्समध्ये पण बाहेरचं काम करत होते किंवा बाकीचं स्वतःचा संगम चित्रपट जुळवाजुळवी करण्यामध्ये सुद्धा बिझी होते. मात्र ते हे विसरले नाहीत की मी सादर करत असलेला हिरामण कसा चालतो. राज कपूर यांचे 1-2 किस्से मी तुम्हाला आणखीन सांगेन. आणि एक असा प्रसंग या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान राज कपूर वरती आला, तर त्याबद्दल मी सुद्धा पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.